नुकतंच संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे। राहुल गांधींचं परदेशातलं भाषण, अदानींचा मुद्दा आणि राहुल गांधींचं निलंबन या सगळ्या मुद्द्यांच्या भोवतीच अधिवेशन आपल्याला गाजलेलं पाहायला मिळालं। कधी गोंधळ तर कधी तहकूब झालं, पण या सगळ्यामध्ये काम किती झालं हा प्रश्न पडतो। विरोधक आरोप करत आहेत की अदानींनी देशाचे करोडो रुपये बुडवले आणि भाजपचे आरोप होते की राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाची बदनामी केली म्हणून माफी मागावी। पण या सगळ्यामध्ये नुकसान खरं तर आपलंच झालंय आणि कोट्यवधींचं झालेलं आहे। हे तुम्हाला माहिती आहे का? संसदेत देशाचे महत्त्वाचे प्रश्न, खासदारांच्या मतदारसंघामधल्या समस्या, सरकारची धोरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदे बनवणं हे सगळं संसदेच्या अधिवेशनातून अपेक्षित आहे। पण सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोप आणि गोंधळातच यंदा नेमकं संसदेचं कामकाज किती झालं, चर्चा किती वेळा झाल्या आणि किती कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे, याच सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घ्यायच्यात। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सध्याची लोकसभा ही 17वी लोकसभा आहे। 1952ला देशाची पहिली लोकसभा ही थेट जनतेमधून निवडून आली। तेव्हापासून आतापर्यंत या 17व्या लोकसभेचं सगळ्यात कमी दिवस कामकाज चाललेलं आहे। हे नीट समजून घेण्यासाठी पीआरएसचा डेटा आपल्याला पाहायला हवा। पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संदर्भातला डेटा तयार करत असते, म्हणजे खूप मायन्यूट डिटेल्स असतात त्याच्यामध्ये की संसदेचं कामकाज किती झालं, मग त्याच्यामध्ये किती तास कशावर चर्चा झाली, किती विधेयकं त्याच्यामध्ये ठेवण्यात आली आणि हा सगळा अगदी जुन्या काळापासूनचा सगळा डेटा जो आहे तो पीआरएस तयार करत असतं। आणि त्या डेटानुसार आपल्याला पहिली लोकसभा ते आताच्या लोकसभेची कामगिरी किंवा त्यांचं कामकाज बेसिकली किती झालेलं आहे हे दिसून येईल। तुमच्या स्क्रीनवर जो आलेख तुम्हाला दिसतोय त्यात 1 स्टार असलेला आलेख हा 5 वर्षांपेक्षा कमी कार्यकाळ असलेल्या लोकसभेचा आहे आणि 2 स्टार जिथे आहेत तिथे 6 वर्ष कामकाज चाललेल्या लोकसभेचा आहे, म्हणजे 6 वर्ष तो टेन्युअर होता त्या लोकसभेचा, त्याच्यासाठी डबल स्टार आहे। आपण सध्या तरी 5 वर्ष कामकाज चाललेल्या लोकसभा पाहिल्या तर त्यात सगळ्यात कमी कामकाज हे या 17व्या लोकसभेचं दिसतंय। केवळ 230 दिवस लोकसभेचं कामकाज हे झालेलं आहे। आता कदाचित तुम्ही म्हणाल की अजूनही 1 वर्ष या सरकारचं बाकी आहे, म्हणजे अजूनही पुढे 3 अधिवेशनं होतील, पण वर्षभरात संसदेचं कामकाज हे साधारण सरासरी 58 दिवस चालतं। त्यामुळे 230 दिवसांमध्ये आपण जरी 2 दिवस एक्स्ट्रा टाकून 60 दिवस जरी पकडले तरी ते 290, म्हणजे तरी सुद्धा कामकाज हे सगळ्यात कमी आपल्याला पाहायला मिळते, सगळ्यात लोएस्ट पाहायला मिळते। आता नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचं काम हे केवळ 33% झालेलं आहे, तर राज्यसभेचं कामकाज त्याहून कमी म्हणजे केवळ 24% झालेलं आहे। खास करून गॅप नंतर जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं, म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 2 टप्प्यात होतं, जे फेब्रुवारीत झालेलं होतं तेव्हा अर्थसंकल्प सादर झालेला होता ते एक, आणि त्याच्यानंतर साधारण 1 महिन्याभराचा गॅप घेऊन मार्च महिन्यामध्ये पुन्हा अधिवेशन सुरू झालं। तर या गॅपमध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेचं कामकाज हे अवघं 5% आणि राज्यसभेचं कामकाज हे अवघं 6% झालेलं आहे। हा गॅप खूप महत्त्वाचा आहे, कारण की हा जो सेकंड गॅप नंतर जे म्हणजे गॅप नंतरचं जे दुसऱ्या टप्प्यातलं अधिवेशन सुरू झालेलं होतं त्याच्यामध्येच राहुल गांधींच्या निलंबनाचा मुद्दा आणि अदानी हे मुद्दे सगळ्यात जास्त तापलेले आपल्याला पाहायला मिळाले। आता खरं तर हे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, यात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरही चर्चा होणं अपेक्षित आहे, पण याबाबत सुद्धा पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने आकडेवारी समोर आणली आहे आणि ज्यात 2015 ते 2016 पासून संसदेत अर्थसंकल्पावर किती चर्चा झाली आहे याचंही प्रमाण सांगण्यात आले। यामध्ये 2023 ते 24 या अर्थसंकल्पासमोर 0% चर्चा झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे। सगळ्या खात्यांवर म्हणजे सगळ्या मिनिस्ट्रीजसाठी जो प्रस्तावित 42 लाख कोटींचा खर्च आहे त्यावर लोकसभेत चर्चा ही झालीच नाहीये असं सुद्धा या आकडेवारीतून दिसतंय। सोबतच राज्यसभेमध्ये सुद्धा 7 खात्यांच्या कामावर, म्हणजे ज्याच्यामध्ये रेल्वे खाता आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, ग्रामविकास खाता आहे, सहकार खाता आहे, सांस्कृतिक मंत्रालय आहे, यावर सुद्धा चर्चा होणं अपेक्षित होतं। त्यांच्यावर जो खर्च प्रस्तावित ठेवण्यात आलेला असतो बजेटमध्ये त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं, पण ते सुद्धा झालेलं नाहीये। यासोबतच एकंदरीतच अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा होण्याचं प्रमाण सुद्धा कसं खालावत चाललेलं आहे याचा सुद्धा आलेख या पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने दाखवलेला आहे। आणि हाच जो आरोप आहे तो विरोधकांकडून सुद्धा कायम होत असतो की आम्हाला संसदेत बोलूच दिलं जात नाही आणि कुठलीही चर्चा न होताच विधेयकं पास केली जातात किंवा अगदी अर्थसंकल्पावरचं सुद्धा जे डिस्कशन होणं अपेक्षित होतं ते होऊ शकलेलं नाहीये, असेच आरोप हे आपल्याला विरोधकांचे सुद्धा पाहायला मिळतात। आता जाणून घेऊया की या सगळ्यात तुमचा आमचा पैसा नेमका किती खर्च होतो, किंवा अजून क्लिअर बोलायचं झालं तर किती पैशांचं नुकसान होतं। 2012 मध्ये केंद्र सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार संसदेतील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटामागे 2.5 लाखांचा खर्च येतो।
याचं तासाचं गणित करायचं झालं तर लोकसभेचा 1 तासासाठी जरी कामकाज झालं नाही तरी 1.5 कोटींचं नुकसान होतं. राज्यसभेचं गणित थोडं वेगळं आहे, पण राज्यसभेचं सुद्धा जर 1 तासाचं कामकाज झालं नाही तर 1,10,00,000 इतका खर्च होतो. आत्ताच्या अर्थसंकल्पात सुद्धा लोकसभेची नियोजित वेळ कामकाजाची 133 तासांची होती, पण प्रत्यक्ष कामकाज हे केवळ 45 तास इतकंच झालं. राज्यसभेची सुद्धा कामकाजाची नियोजित वेळ ही 130 तास होती, पण प्रत्यक्ष कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचं केवळ 31 तास इतकंच झालेलं आहे. तर यावरूनच अंदाज बांधता येतोय की प्रस्तावित म्हणजे नियोजित वेळ किती असते कामकाजाची आणि त्याच्यात किती कमी कामकाज होतंय, आणि याच्यावरूनच समजतं की जर 1 तास कामकाज झालं नाही तर 1.5 कोटींचं नुकसान होतंय. इथे तर अनेक तासांचं कामकाज हे झालेलंच नाहीये, आणि म्हणूनच अशा पद्धतीने अधिवेशनांमध्ये जर कामकाज होत नसेल, अनेक तासांची कामकाजं होत नसतील, तर मात्र तुमच्या आमच्यासारख्यांचेच कोट्यावधींचं नुकसान हे होतंय या अधिवेशनांवर. आता जर यावरून सुद्धा अंदाज बांधणं तुम्हाला कठीण होत असेल, एक राऊंड फिगर जाणून घ्यायची असेल, तर फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 107 तास चालणं अपेक्षित होतं, पण ते चाललं केवळ 18 तास, ज्याच्यामुळे 133 कोटींचं नुकसान हे झालेलं आहे. अशाच पद्धतीने जागरणच्या सुद्धा वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये कामकाजाचे 90 तास हे वाया गेले, आणि ज्याच्यामुळे 144 कोटी इतकं नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये 138 कोटी हे संसदेचं अधिवेशन जे असतं त्याच्यासाठीचा खर्च, आणि उरलेले 6 कोटी हे संसदेच्या कामकाजासाठी जे तिथले अधिकारी असतात, जे कर्मचारी असतात, त्यांच्या पगाराचा खर्च. तर अशा पद्धतीने 144 कोटींचं नुकसान हे 90 तास वाया गेले म्हणून झालेलं आहे. आता याच्यात आपण खासदारांचे पगार सुद्धा जर पाहिले तर एक ॲव्हरेज गोष्ट सांगायची झाली तर खासदाराचा पगार हा 50,000 असतो. त्यात त्याला मिळणारे भत्ते असं सगळं ॲड केलं आपण तर त्याचा पगार हा साधारण 1,40,000च्या घरात जातो. आणि इतक्यावरच नाहीये तर त्याला अनेक सोयीसुविधा असतात. 34 विमानांचे प्रवास हे या खासदारांना मोफत असतात. रेल्वे रस्ते प्रवास तर सगळेच मोफत असतात. राहायला त्यांना बंगले सुद्धा असतात, घरं सुद्धा दिली जातात. त्यामुळे त्यांना एकीकडे ह्या सगळ्या सोयीसुविधा मिळतात, त्यांचे लाखोंमध्ये पगार आहेत, पण ह्याच खासदारांनी जेव्हा संसदेत जाऊन कामकाज करणं अपेक्षित असतं तेव्हा मात्र ते होत नाही. त्यांच्या गोंधळांमध्ये अनेकदा संसद किंवा अधिवेशनं, सभागृह ही तहकूब होतात, आणि त्याच्यातच आपला हा कोट्यावधींचा खर्च जो आहे तो वाया जात चाललेला आहे. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या बातम्या, त्यांचं विश्लेषण आणि लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका.